येत नसेल तर लहानपणी ते लेकरं चाकर म्हणत असतं, काकर म्हणत असतं. पण हे बोबडे शब्दही तिला व्यवस्थित सांभाळतात, समजतात, ती आई असते. तुमचे चांगले शब्द आरडून ओरडून सुद्धा जगाला समजत नाही आणि तुमचे बोबडे शब्द जिच्यापर्यंत पोहोचतात ती माय असते. मी सांगेल तुम्हाला, आंधळे कुटुंबामध्ये आईसाहेबांचे पती आहेत श्री पांडुरंग कचरेश्वर आंधळे. 3 मुलं आहेत. कैलास पांडुरंग आंधळे, ॲडव्होकेट विलास पांडुरंग आंधळे, ॲडव्होकेट श्रीनिवास पांडुरंग आंधळे. 2 मुली आहेत, एक सुनंदा सानप आणि सौ कुंदा नागरे. हा सर्वच परिवार आईच्या हाकेला मुकलेला आहे. जगामध्ये सगळं मिळवता येतं, पाठीवर थाप टाकणारेही मिळतात, हात फिरवणारे मिळत नाही. दिवसभर काम केलं असेल, किती कमवले म्हणून विचारणारे मिळतात आपल्याला जगात. घरात भरपूर असतात, पण दिवसभर काम केलं, पोटाला काही खाल्लं का नाही हे 2 शब्द विचारणारी माई या जगातून निघून गेली तर आपण पोरके होत असतो. मी म्हणूनच पांडुरंग चरणी प्रार्थना करेल की या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची भगवंताने शक्ती देवो. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणूनही मेळ मेळविला जमविला. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, संप्रदायामध्ये, धर्मामध्ये अगदी मेळ असावा लागतो. म्हणूनच या धर्ममंडपामध्ये असलेले सर्व गुणीजन माऊली स्वरूपी ही मंडळी फार गोड लेकरं आहेत. जीवनामध्ये काहीतरी करावं आणि भगवत स्वरूप असावं ह्या लेकरांकडे पाहिल्यानंतर कळतं. आपलं जीवन देवाला समर्पित असावं. आणि वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना पूर्वीचा काळ असा होता, चिंतामण महाराज कीर्तनकार वयस्कर असायचा बिचारा. म्हणजे आयुष्यभर त्यांनी ग्रंथ वाचायचे, परमार्थ करायचा आणि मग गावागावामध्ये कीर्तनाला ते यायचे. त्यांना अपेक्षा असायची की हे चिंतन समजण्यासाठी, एवढं मोठं बलाढ्य ज्ञान समजण्यासाठी श्रोतेही त्या तुलनेचे असावेत. पण काय करावं, गावामध्ये अगदी काही म्हातारे कोतारे ज्यांची वाटचाल अगदी स्मशानाकडे आहे, काहींना ऐकायला येत नाही, काहीला काहीच कळत नाही, असे 2-4 जणच कीर्तनाला असायचे. असा पूर्वीचा काळ असायचा. एज्युकेटेड मंडळी, यंग तरुण यांच्यासारखे मृदंगाचार्य, गायक, वादक, कीर्तनकार तरुण या संप्रदायामध्ये आले आणि फायदा असा झाला, चमत्कार असा झाला की बरेचशी तरुण मंडळी संप्रदायामध्ये आले. त्याचा फायदा असा झाला की संप्रदाय त्याला कळल्यामुळे मायबाप घराबाहेर काढत नाही तो. म्हणूनच या ठिकाणी ज्यांची गोड अशी साथ आहे, हरिभक्त परायण आमचे चिंतामण महाराज सानप, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण राहुल महाराज या ठिकाणी आहेत, पंढरी महाराज या ठिकाणी आहेत, हरिभक्त परायण मयूर महाराज या ठिकाणी आहेत, ज्यांची माईक सिस्टीम या ठिकाणी आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. एका टायमिंगचं जेवण नसलं तरी चालेल, पण सिस्टीम चांगली लागते आम्हाला. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आम्ही जोडीने इथं आहोत. माझे पती हार्मोनियमचे साथ करत आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. खऱ्या अर्थाने आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी ज्यांनी संपर्क केला असे असणारे आमचे सागर भाऊ, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. कार्यक्रमाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला समजेल उमजेल असंच कीर्तन मी करणार आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. अभंग फार गोड आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. या अभंगाचा पूर्वार्ध जर आपण पाहिला तर आपल्या काळजाला ते शब्द पोहोचतात जे तुकोबाराय सांगतात. क्षणही वायाला न घालता करावा विचार क्षणोक्षणी. मग तुकाराम महाराजांना इतका अभ्यास होता की त्यांना माहीत होतं की कलियुगामध्ये लोक पैसे देतील पण वेळ देणार नाही. फोनवर सांत्वन करतील पण वेळ देणं फार अवघड आहे. पूर्वीचा काळ असा होता, लाईफ इज अ मनी होतं. लक्ष देऊ नाही का? लाईफ इज अ मनी होतं. आता लाईफ इज अ मनी नाही, टाइम इज अ मनी आहे. वेळ फार महत्वाचा आहे. प्रत्येकाला वेळ वाचवायचा आहे. आपला वेळ विनाकारण कुठं घालवायचा नाही. पण तरी सुद्धा तुकोबाराय क्षणोक्षणी हाची करावा विचार म्हणतात. मग तुकाराम महाराजांना असं म्हणायचं होतं का, ज्याच्याकडे वेळ नसेल त्याने तासा तासाला करावा विचार. वेळ नाही हे माहीत असून सुद्धा क्षणोक्षणी विचार करायला सांगतात. मग क्षणाक्षणाला जर विचारच करायचा तर बाकीचे कामं कधी करायचे?
मग तासा तासाला करावा विचार असं म्हणायचं होतं का तुकाराम महाराजांना? ज्याला वेळच नसेल त्याने दिवसा दिवसाला करावा विचार. त्याच्याही पेक्षा कोणी जर जास्त बिजी असेल त्याने महिन्यातून का होईना एकदा करावा विचार. त्याच्याही पेक्षा कोणी बिजी असेल वर्षातून का होईना एकदा करावा विचार. आणि याच्याही पेक्षा कोणी जास्त बिजी असेल त्याने मरताना का होईना एकदा, मरताना अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम, मरताना का होईना करावा विचार असं न म्हणता क्षणोक्षणी ह्याची करावा विचार तुकोबराय का म्हणतात? क्षणभंगोर नाही भरवसा. पट्टीचा पहिलवान असू द्या, केसरी पहिलवान, महाराष्ट्र केसरी, रग असू द्या कितीही मोठी, पण तरी या क्षणाचा भरोसा आहे त्याला जो जगला त्याचा, पुढच्या क्षणाचा भरोसा नाही. एक जण डॉक्टर साहेबाकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब हे 10,000 रुपये घ्या, हे 10,000 रुपये घ्या आणि मला 100 वर्ष जगण्याची गॅरंटी द्या. डॉक्टर काय म्हणेल, गॅरंटी आहे तुम्हाला? नाही. तुमचा मेहुणा असला तरी गॅरंटी देणार नाही, तुमचा मुलगा असला तरी गॅरंटी देणार नाही, तुमचा जावाई असला तरी गॅरंटी देणार नाही. डॉक्टरनी सांगितलं तुमचे 10,000 तुम्हालाच राहू द्या, आणखी मी माझे 10,000 रुपये देतो, कारण मी डॉक्टर असून मलाच माझी स्वतःची जगण्याची गॅरंटी नाही. कोणता क्षण आपला आहे, पुढचा क्षण असेल याची गॅरंटी नाही. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का, इस जगत सराय में मुसाफिर रहना 2 दिन का, खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, क्या लेके आया बंदा. माहिती प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर, मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर इलेक्ट्रॉनिक वस्तूची गॅरंटी दिली जाते, आपली गॅरंटी कोणीच देत नाही. जर टी-व्ही विचारला तर किती रुपयाला आहे? 20,000 रुपयाला. गॅरंटी 6 महिन्याची गॅरंटी आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूची गॅरंटी दिली जाते, आपली गॅरंटी नाही. म्हणूनच तुकोबाराय म्हटले, चला विचार करा अभंगाचं प्रथम चरण. Chana
हासी करावा विचार, एकही क्षण वायाला न घालता विचार करावा. काही माणसाकडं खूप टाईम असतो बरं का. आपण जर म्हटलं बाबा कधी कीर्तनाला नाही, वट्यावर 2-2 तास बसता गावात, काय नाही वाटत, त्यालाही वेळ असतो, समोरच्या रामभाऊला मलाही वेळ आहे. मग तुम्ही काय करता? गावाच्या विकासाच्या गप्पा करता की एखाद्या गोरगरिबाच्या मुलीच्या लग्न करायचे म्हणून गप्पा करता? तो म्हटलं तशी काही चर्चा नाही, त्या रामभाऊला सुद्धा वेळ आहे आणि मला सुद्धा वेळ आहे म्हणून टाईम पास करतोय. देवाने एवढा टाईम शिल्लक दिलाय की पास करावा लागतो. काही जर महत्त्वाचं असेल तर नक्कीच माणसाने टी व्ही समोर बसावं, नाही का? काही काही माणसं दिवसभर बसतात आणि काय केलं? काय नाही, टाईमपास केला. माझे शब्द गांभीर्याने घ्या बरं का. तर टाईम पास करावा लागतो, इतका टाईम शिल्लक दिलाय देवाने. आणि आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरची परेशानी, पैसे घालतात दवाखान्यामध्ये, टाईमच शिल्लक आहे. मग जाऊ दे ना, एखादं जागा रिकामी झाली तर काय हरकत आहे का? टाइम पास करतो आपण, त्याचं दुःख आहे, खेद आहे त्याचा. तुमच्याकडे टाइम नाहीये समजू शकतो, पण टाइम पास करण्यासाठी कुठं बसतात? कधी कधी देवाच्या समोर बसतात. इतक्या वेळ झाला, तासभर बसला, जप टाइम पास. म्हणूनच करावा विचार. मानवी देह हा विचार करणारा आहे. पशु काय पाप पुण्य जाणती. आपण मानव देहाला जन्माला आलो, विचार केलाच पाहिजे. पण विचारामध्ये 2 प्रकार आहे, एक सार आहे आणि दुसरा आसार आहे. मग आसाराच्या बाजूने जर आपण गेलो तर आपलं कल्याण होणार आहे का? वाटोळं होणार आहे. आसार, दूध माहितीये सगळ्यांना? दूध दूध माहितीये का? बोलत चला ना. वा क्या बात आहे. दुधामध्ये 2 प्रकार आहे, एक सार आहे आणि दुसरा आसार आहे. सार कोणतं आहे? ताक आहे, नाही का? आणि आसार लोणी आहे, बरोबर ना? लोणीच आहे ना. आसार हे लोणी आहे, ते आपण फेकून देतो, नाही तर असंच नाही. बरोबर, क्या बात आहे. दुधामध्ये सार आपण काढण्यासाठी त्याला इरजण घालावं लागतं, बरोबर आहे ना? त्याचं दही तयार होतं, लोण्यातलं तूप बाहेर काढावं लागतं, मग एवढं करून कुठंतरी एवढं सार बाजूला निघतं आणि आसार ताक निघतं. मग सार हे काय प्रत्येकाला देतो का आपण? एखादा विशिष्ट पाहुणा असेल मग त्यालाही बारक्या चमच्याने घ्या ना, घ्या, भातावर घ्या, वरणावर घ्या, बारक्या चमच्याने. आणि जर एखादा पाहुणा 10-5 भाकरीचा मुर्दा पाडणारा असेल तर मग त्याला काय देतो आपण? ताक. कळशीभर आहे घरात, पोळून देऊ का तसंच देऊ? मग आपण परमार्थ करत असताना साराच्या बाजूने जायचंय की आसाराच्या बाजूने जायचंय? तुकोबाराय म्हणतात, सारा सार विचार. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, सारा सार विचार करा उठी नामधरा कंठी विठोबाचे. जो माणूस कशालाच मानत नाही, देवालाही मानत नाही, तो आईला देव मानतो. कुठंतरी मानलं पाहिजे, कुठंतरी परमार्थ केला पाहिजे. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सार जर तुम्ही घेतलं तर तुमच्या जीवनाचं आत्मकल्याण आहे. आसाराच्या बाजूने जर तुम्ही गेलं तर कधी कधी मारही खावा लागतो माणसाला. आमचे गुरुवारी वैद्य बाबा नेहमी सांगायचे बघा, एक माणूस वट्यावर बसायचा आणि बसत असताना त्याने रोज एक दृश्य पाहायचा. दृश्य फार गोड होतं. त्याच्या दारासमोरून 4-5 म्हशी जात होत्या रोज. तर हा त्या म्हशीकडे बघायचा आणि त्यातल्या त्यात एक म्हैस एवढी सुंदर होती की त्या म्हशीचे शिंग सुद्धा गोल होते. आसाराचा विचार करतोय तो. त्या म्हशीचे शिंग सुद्धा गोल होते
आणि याचं डोकं सुद्धा गोलच आहे हा विचार करू लागला. जर या म्हशीच्या शिंगामध्ये मी जर माझं डोकं घातलं तर परफेक्ट बसेल का? आता हा कार्यक्रम ॲडव्होकेटचा आहे. म्हैस तुमच्या लक्षात आली की हा कार्यक्रम आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बसणारा व्यक्ती विचार करू लागला की या म्हशीचे शिंग सुद्धा गोल आहेत, माझं डोकं सुद्धा गोल आहे. जर या शिंगामध्ये मी डोकं घातलं तर परफेक्ट माप बसेल का? 36 गुण जुळतील का? बरोबर का? आणि असा 6 महिने विचार केला. विचार करता करता एक दिवस म्हैस आली आणि याने डोकं घातलंच म्हशीच्या शिंगामध्ये. म्हैस होती ती जशी उधळली की गावाबाहेर गेली. मोठा एक गटार होता, त्या गटारामध्ये लोळू लागली. याचं डोकं कुठे आहे? शिंगात आहे. ओरडायला लागला, वाचवा वाचवा वाचवा. काही सज्जन माणसं तिथं आली. काय झालं रे? अहो म्हशीच्या शिंगातून डोकं काढा माझं. एक सुज्ञान होता, तो म्हटला काय मूर्ख आहे म्हटला, म्हशीच्या शिंगात कुठं डोकं घालायचं असतं का? थोडा तरी विचार करायचा ना. तो म्हटला थोडा काय, मी 6 महिने विचार केला म्हटला, मग डोकं घातलं. अशा ठिकाणी डोकं घालू नका की निघता येणार नाही. अशा ठिकाणी डोकं घातलं की हायकोर्टापर्यंत गेलं तरी ती सोडणार नाही. कोण? हा म्हैस. सारा सार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम जर आपल्या हृदयामध्ये धारण केलं तर ते आपलं कल्याणकारक आहे. माझे तुकोबाराय रोज भजन करतात, तुम्हा आम्हाला सांगतात, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. पांडुरंग ध्याने पांडुरंग पांडुरंग ध्याने पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंगा, जागृती स्वप्नी पांडुरंगा, पांडुरंग झाले पांडुरंगा, पांडुरंग झाले पांडुरंगा, जागृती स्वप्नी हा तुकाराम महाराजांचा विचार आहे. आपण सुद्धा विचार केला पाहिजे. माणसाने बसताना विचार करावा, कुणाच्या बैठकीमध्ये आपण बसतोय. जेवणाची पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकली तर फार मोठं जीवनाचं वाटोळं होतं. एक वेळची पंगत चुकली तर परत जेवायला मिळतं, पण संगत जर चुकली तर माणसाचं जीवन चेंज होतं, बदलून जातं. बसताना विचार करावा, बोलताना विचार करावा, कुणा समोर